हॅलो, नमस्कार मित्रांनो. चला तर आज आपण पाहूया लेट्स चेंज उपक्रमांतर्गत स्वच्छता मॉनिटर नेमणे. त्याबरोबरच मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या अंतर्गत आपल्याला 10 मार्क मिळवण्यासाठी सुद्धा स्वच्छता मॉनिटरची नोंदणी करणं आवश्यक आहे. म्हणजे शाळेचं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. तुम्ही त्याच्यासाठी पाहू शकता की आपल्याकडे जो विद्यार्थी केंद्रित उपक्रम आहेत, तर या उपक्रमामध्ये आपल्याला एक डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे किंवा जे एक कॉलम दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता. हे इथे पाहू शकता स्वच्छता मॉनिटर टप्पा 2 आणि पुढे दिलेले 10 गुण आणि आपल्याला तिथे फाईल अपलोड करायची. मग हा कशा पद्धतीने आपण आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन स्वच्छता मॉनिटर बघा कशा पद्धतीने करायचे, यासाठी आपल्याला सुरुवातीला या पेजवर यायचं आहे. मग हे पेज या पेजवर येण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर वर पाहू शकता ही वेबसाईट आहे स्वच्छतामॉनिटर.in. या वेबसाईटवर आपल्याला यायचं आहे. या वेबसाईटवर येऊन आल्याच्या नंतर आपल्याला हे अशा पद्धतीचं पेज दिसेल. त्याच्यासाठी मी खाली लिंक पण देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही तिथून पण जाऊन या पेजवर येऊ शकता. बघा मग आता पुढे काय करायचं, तुम्ही खाली आल्याच्या नंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल बघा, स्कूल लॉग इन. तर आपल्याला स्कूल लॉग इन म्हणजे तिथं शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं. ते कशा पद्धतीने, त्याच्यासाठी आपल्याला इथं आपल्या शाळेचा एवढाच कोड टाकायचा आहे. आपण इथे एवढाच क्रमांक टाकल्याच्या नंतर आपल्याला खाली यायचं आहे आणि इथं इंटर बटनवर क्लिक करायचं आहे. आणि इंटर बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर जे पेज येईल ते हे अशा पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होईल. आता खाली आल्याच्या नंतर आपण पाहू शकता इथे समोर शाळेचा एवढाच दिलेला आहे, पुन्हा खाली एवढाच दिलेला आहे आणि त्याच्यानंतर खाली आपल्याला इथून पुढं माहिती भरण्यास सुरुवात करायची आहे. आता पहा इथे हे सर्व पॉईंट आपल्याला भरायचे आहेत. जसे की मी सर्व पॉईंट एकदा व्यवस्थित वाचून दाखवतो तुम्हाला. इथे डिव्हिजन सिलेक्ट करायचा, आपला जो कोणता डिव्हिजन आहे तो, नंतर खाली डिस्ट्रिक्ट, नंतर ब्लॉक, नंतर स्कूल टाईप म्हणजे गव्हर्नमेंट आहे का प्रायव्हेट आहे, नंतर स्कूल लेवल, यामध्ये आपण आपली शाळा कोणत्या प्रकारची, प्राथमिक आहे का माध्यमिक आहे, हे अशा पद्धतीचं निवडायचं. आणि स्कूल नेम खाली, नंतर प्रिन्सिपल नेम, हे इथे पाहू शकता. प्रिन्सिपलचा व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे तुम्हाला. नंतर स्वच्छता मॉनिटर कोऑर्डिनेटर नेमायचा आपल्या शाळेमध्ये. आपल्याला आपल्या शाळेतून एका जणाची याच्यासाठी कोऑर्डिनेटर म्हणून म्हणजे समन्वयक, मराठीमध्ये शब्दशः अर्थ समन्वयक म्हणून इथे आपल्याला नोंद करायची. त्याचा व्हॉट्सअप नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे. नंतर टोटल स्टुडंट टाकायचे शाळेमधील एकूण विद्यार्थी, नंतर टोटल स्टाफ टाकायचा आहे, टीचिंग अँड नॉन टीचिंग. पुढे दिलेले प्रिफर्ड लँग्वेज, याच्यामध्ये आपली जी भाषा आहे ती आपल्याला सिलेक्ट करायची. त्याच्यामध्ये इंग्रजी आणि मराठी असे 2 ऑप्शन आहेत. खाली आलं तर खाली आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता खाली सोशल मीडिया इन यूज. बघा इथे आपल्याला दिलेलं आहे की आपल्याला एक सोशल मीडिया घ्यायचा आहे. म्हणजे जसे की व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे किंवा ट्विटर आहे, याच्यापैकी दिलेले आहे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यापैकी एक आपल्याला सोशल मीडिया आपल्याला सांगायचं आहे की कोणत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही स्वच्छतेचा प्रसार करणार आहे. तर मग ते आपण या इंटर ॲटलिस्ट 1 दिलेलं आहे. म्हणजे कोणतं तरी आपल्याला एवढ्यापैकी एक टाकणं कंपल्सरी आहे. मग फेसबुक टाका, इंस्टाग्राम टाका किंवा ट्विटर टाका. त्या पद्धतीने आपल्याला ही माहिती भरायची. पुन्हा खाली आल्याच्या नंतर प्रिफरन्स फॉर हॅव्हिंग स्टुडंट वॉच फिल्म लेट्स चेंज. म्हणजे आता हे काय सांगते हो की आपला जो प्रिफरन्स आहे कशासाठी, जी फिल्म आहे लेट्स चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर याच्याशी संबंधित एक चित्रपट बनवलेला आहे, तो पाहायचा आहे आपल्याला. आणि तो पाहण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना पण दाखवायचा आहे. मग पाहण्यासाठी कोणकोणते ऑप्शन घ्यायचे, जसे की इथे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये 3 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. तुम्ही ॲट स्कूल विथ हॅड इक्विपमेंट, ॲट स्कूल विथ 1 इक्विपमेंट आणि ऑनलाईन लिंक टू स्टुडंट ॲज होमवर्क, अशा पद्धतीने 3 आहेत. तिन्हीपैकी ज्या पद्धतीने आपण मुलांना पिक्चर दाखवणार आहे ते सिलेक्ट करायचं आहे. पुढं खाली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, आपण कोणती ॲक्टिव्हिटी घेणार. आता याच्यामध्ये 3 प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आहेत. जसे की बेसिक ॲक्टिव्हिटी आहे, ते आपण निवडू शकतो, किंवा डेली ॲप्रिसिएशन आहे, त्याच्यासाठी फीस आहे 1250, आणि कॉम्पिटिशन पार्टिसिपेशन म्हणजे त्या कॉम्पिटिशनमध्ये जर आपल्याला भाग घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी 1,500 रुपये, 1500 रुपये फीस आहे. अशा पद्धतीने हे ऑप्शन आहे. खाली आल्याच्या नंतर हे महत्त्वाचा पॉईंट आहे जो की पासवर्ड तयार करायचा आपल्याला. बघा इथे दिलेलं आहे, तुम्ही पासवर्ड तयार करा आणि पुन्हा इथं पासवर्ड कन्फर्म करायचा आहे, रिकन्फर्म करायचा आहे पासवर्ड. आणि हा पासवर्ड रिकन्फर्म केल्याच्या नंतर आपल्याला खाली यायचं आहे. बघा इथं दिलेले टू बी युज्ड इन केस रिक्वायर्ड टू मेक चेंजेस इन दिस फॉर्म. म्हणजे हा जो फॉर्म आपण भरत आहे तर या फॉर्ममध्ये इन केस आपल्याला जर चेंज करायचा तर त्यासाठी हा पासवर्ड लागणार आहे. मग त्याच्यासाठी हा पासवर्ड आपण तयार करायचा आणि लक्षामध्ये ठेवायचा आहे. खाली आल्याच्या नंतर आय ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत. ह्या टर्म्स अँड कंडिशन आपण वाचून घ्यायच्यात एकदा, आणि वाचल्याच्या नंतर
आपण इथे ॲग्री करून रजिस्ट्रेशन करू शकतो. म्हणजेच हे जे सर्वात खाली ओळ दिलेली आहे आपल्याला, तर या रजिस्टरवर आपल्याला क्लिक करायचं आणि क्लिक केल्याच्या नंतर आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होणार. त्याच्यासाठी मी पटकन माझ्या शाळेची माहिती भरून घेतो आणि तिथे क्लिक करतो. पुढचं पेज तुम्हाला दाखव. इथे स्वच्छता मॉनिटरसाठी मी माझ्या शाळेतील एका शिक्षकाचं नाव रजिस्टर करणार आहे. पुढे नंबर द्यायचा आपल्याला. आल्यावर तुम्ही पाहू शकता आपल्याला टोटल स्टुडंट टाकायचे. नंतर नॉन टीचिंग स्टाफ आणि टीचिंग स्टाफ सर्व मिळून टाकायचे. इथे लँग्वेज सिलेक्ट करायची, जसे की माझी मराठी आहे, मी सिलेक्ट केली. आपला जो फेसबुक आयडी आहे तो इथे टाकायचा आहे. जर तुमच्याकडे इंस्टाग्राम असेल तर इंस्टाग्रामचा टाकू शकता किंवा ट्विटर असेल तर ट्विटरचा, पण तिन्हीपैकी एक देणं कंपल्सरी आहे. खाली आल्याच्या नंतर आपल्याला इथे प्रिफरन्स सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे 3 प्रिफरन्स दिलेले आहेत. कोणत्या पद्धतीने तुम्ही मुलांना चित्रपट दाखवणार आहेत, जसं की शाळेमध्ये इक्विपमेंट हायर करून जर तुम्ही दाखवत असाल, म्हणजे शाळेमध्ये साहित्य उपलब्ध करून, तर ते किंवा शाळेचं स्वतःचं साहित्य असेल तर ते ऑप्शन निवडायचं. आणि जर तुम्ही लिंक पाठवून दिली असेल तर लिंक होमवर्क म्हणून तुम्ही हे ऑप्शन निवडायचे. जसं की सर्वात सोपं ऑप्शन म्हणजे आपण त्यांना लिंक पाठवून पाहायला सांगू शकतो. अशा पद्धतीने आपण ऑप्शन घेऊ शकतो, जसं मी घेतलेलं आहे इथे अशा पद्धतीने. आता ॲक्टिव्हिटी, मला बेसिक ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे, तर मी बेसिक ॲक्टिव्हिटी घेतली. तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. पासवर्ड तयार करायचा आपला, जो कोणता पासवर्ड आहे. आपण पासवर्ड तयार केल्याच्या नंतर पासवर्ड लक्षात ठेवायचा आणि खाली येऊन आता आपल्याला इथे रजिस्टर करायचं आहे. बघा मी इथे रजिस्टरवर क्लिक करत आहे. क्लिक केल्याच्या नंतर माझ्यासमोर पुढचं पेज अशा पद्धतीने ओपन होईल. हे पाहू शकता तुम्ही, आता माझ्यासमोर पुढचं पेज आलेलं आहे. अपडेट सक्सेसफुली, म्हणजे मी जी भरलेली माहिती आहे ती सक्सेसफुली अपडेट झालेली आहे आणि माझ्या शाळेचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. खाली पाहू शकता तुम्ही शाळेचं नाव पण आलेलं आहे इथे. अशा पद्धतीने ही माहिती माझ्यासमोर आलेली आहे. साईडला आधी हे ऑप्शन पाहू शकता, इथे लॉगआउटचा ऑप्शन आहे आणि खाली काही सूचना दिलेल्या आहेत, जसं की तुम्ही या सूचना वाचू शकता. बघा सूचनेमध्ये काय दिलेलं आहे की आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम किंवा ट्विटर यापैकी आपण ज्या कोणत्यावर आपली व्हिडिओ शेअर करत आहे स्वच्छतेशी संबंधित, तर ते शेअर करत असताना आपल्याला काय करायचं की आपल्या शाळेचा जो टॅग आहे किंवा म्हणजे शाळेची माहिती आहे तर ती इथे खाली कॉपी पेस्ट करायची आहे. म्हणजे हे आपल्या शाळेचं आहे म्हणून ते आपल्याला तिथे दाखवायचं आहे. तर इथे दिलेलं आहे हे कॉपी पेस्ट करावे असं त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यावरून अजून पुन्हा खाली आलं, पुढं बघा खाली काय दिलेले महत्त्वाची सूचना किंवा महत्त्वाचं काय अपडेट आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला काय करा म्हटलेलं आहे. PLCचा व्हॉट्सअप नंबर दिलेला त्या नंबरवर हा नंबर सेव्ह करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्यांच्या ब्रॉडकास्टिंगचे मॅसेज येतील आणि त्याच्याशी संबंधित सूचना येतील असं दिलेलं आहे. आणि पुढं दिलेलं आहे या कार्यक्रमात सहभागी झाले, म्हणजे ज्या निष्काळजीपणाच्या वाईट सवय आहे त्या मोडून काढण्याच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे स्वच्छतेशी संबंधित या लेट्स चेंज प्रोग्राममध्ये तुम्ही सहभागी झाले त्याच्याबद्दल आभार मानलेला आहे. आणि पुढे दिलेलं आहे प्लीज गो थ्रू, म्हणजे